Hello student, today we are going to see our third section. In it, now we see 3.4 statement of purpose. Before start it, we see icebreakers part. Now in it, first activity, we see some professions are given and qualities of that professions are also given. या पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला एका बाजूने प्रोफेशन्स दिलेले आहे, दुसऱ्या बाजूने क्वालिटीज दिलेल्या आहे. त्या प्रोफेशनसाठी कोणत्या प्रकारची क्वालिटीज पाहिजे याच्या मॅच द पेअर्स करायचे आहे. जसं सपोज पहिली आहे बिझनेसमॅन. बिझनेसमॅनसाठी कोणती क्वालिटी पाहिजे? यस कन्व्हिन्सिंग, सेलिंग, रिस्क टेकिंग म्हणजे सी वाला ऑप्शन्स लागेल. आर्टिस्ट साठी कोणती लागेल? डी ऑप्शन्स. आर्टिस्ट कसा पाहिजे? इमॅजिनेटिव्ह, क्रिएटिव्ह, थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स. अशा प्रकारे बाकीच्या तीन जे थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ मॅच द पेअर्स आहे, तुम्हाला त्या प्रोफेशन मध्ये कोणत्या प्रकारची क्वालिटी पाहिजे तुम्हाला मॅच द पेअर करायची आहे. इन सेकंड ऍक्टिव्हिटी यू शुड राईट युअर करिअर गोल. काय लिहायचं? तुमच्या करिअरचं गोल कोणतं आहे, लक्ष्य कोणतं आहे, व्यवसायाचं लक्ष्य कोणतं आहे ते लिहायचं आहे. नाउ इन थर्ड ऍक्टिव्हिटी, विच ऑफ युअर क्वालिटीज वुड यू हेल्प इन अचिव्हिंग युअर करिअर गोल. तुमच्या इथे काही क्वालिटीज लिहायच्या आहे टू अचिव्हिंग युअर करिअर गोल. तुमच्या करिअरचं जे गोल आहे, तुमचं जे जीवनातलं उद्दिष्ट आहे ते साध्य करण्याकरता कोणत्या प्रकारच्या क्वालिटीज तुमच्यामध्ये असणं आवश्यक आहे. यू शुड राईट हिअर. यू शुड राईट एनी 8 क्वालिटीज. नाउ सी द फर्स्ट क्वालिटीज आय विल टेल यू. यस, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. बरोबर आहे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पाहिजे. पर्सनल डिसिप्लिन पाहिजे. सेन्स ऑफ एक्सप्लोरेशन, हेल्दी फिजिक्स, प्रिझर्वन्सेस, रेडी टू वर्क हार्ड वगैरे. ओके, सच ए वे यू शुड राईट द क्वालिटीज इन यू टू अचिव्हिंग सक्सेस और अचिव्हिंग सक्सेस इन युअर लाईफ और अचिव्हिंग युअर करिअर गोल. नाउ we see the fourth activity. List the obstacles which might hamper in achieving your goals or goals in life. One is done for you. Listen here. While going on the track of achieving our goal, so many obstacles come in our way. का होते जेव्हा आम्ही आमचं लक्ष्याकडे जात असतो त्यावेळेस आमच्या समोर काय खूप मोठे अडथळे येतात, ऑब्स्टॅकल्स येतात. तर कोणते कोणते ऑब्स्टॅकल्स येतात ते तुम्हाला लिहायचं आहे. एक इथं दिलेला आहे, लॅक ऑफ प्रॉपर गायडन्स. यस, इट इज वन ऑफ द ऑब्स्टॅकल्स. लॅक म्हणजे वी हॅवंट गेट द प्रॉपर गायडन्स. नंतर बाकीचे 3 ऑब्स्टॅकल्स तुम्हाला स्वतःहून लिहायचे आहे. जसं आम्ही म्हणू शकतो लॅक ऑफ ट्रेनिंग सेंटर एक लिहू शकतो. आमच्या इथे ट्रेनिंग सेंटरची उपलब्धता नसतात. देन आणखी एक लिहू शकतो लॅक ऑफ नॉलेज इन दॅट फील्ड. त्या फील्डमध्ये आम्हाला नॉलेज सुद्धा नसते, हे सुद्धा आम्ही लिहू शकतो. समटाइम्स अवर फॅमिली मेंबर्स अपोज अस. कधी कधी आमचे फॅमिली मेंबर्स सुद्धा काय आम्हाला अपोज करतात. अशा प्रकारे आम्ही आमच्या समोर येणारे ऑब्स्टॅकल्स आम्ही लिहू शकतो. इन दिस वे यू शुड कम्प्लिटेड these 4 activities in icebreaker parts. Now we start statement of purpose. Now first we see what is the statement of purpose. आपण पहिल्यांदा statement of purpose काय आहे आपण बघणार आहोत. Listen here. It is a new term for us from this year. 12th standard board pattern paper it is involved. या वर्षीपासून बोर्ड स्टेटमेंट ऑफ पर्पज ही एक नवीन गोष्ट आहे जी यावेळेच्या 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेली आहे आणि
12वी बोर्डाच्या पेपरमध्ये सुद्धा रायटिंग स्किलमध्ये हा भाग विचारला जाणार आहे. फर्स्ट वी सी व्हॉट इज अ स्टेटमेंट ऑफ पर्पज. आपण पहिल्यांदा स्टेटमेंट ऑफ पर्पज काय आहे नाव वी सी. स्टेटमेंट ऑफ पर्पज इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए SOP. स्टेटमेंट ऑफ पर्पजला काय म्हणतात, SOP सुद्धा म्हणतात. अ स्टेटमेंट ऑफ पर्पज SOP is an application made to a university to seek admission to a particular course. तर स्टेटमेंट ऑफ पर्पज काय, इट इज अ काइंड ऑफ अप्लिकेशन, एक प्रकारची अप्लिकेशन आहे. मेड टू अ युनिव्हर्सिटी टू सीक ऍडमिशन टू अ पर्टिक्युलर कोर्स. इफ वी वॉन्ट टू टेक ए ऍडमिशन इन युनिव्हर्सिटी फॉर पर्टिक्युलर कोर्स, जर आम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये एखाद्या निश्चित किंवा पर्टिक्युलर अशा कोर्सेससाठी ऍडमिशन घ्यायची असते, त्यावेळेस आम्हाला त्यांना जी अप्लिकेशन लिहून द्यायची असते, इट इज कॉल्ड ॲज ए स्टेटमेंट ऑफ पर्पज और SOP. इट इज अन एसे विच डिस्क्राइब यू ॲज ए पर्सन, युअर एम्स अँड ॲम्बिशन. मग ही जी अप्लिकेशन आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये एखाद्या कोर्सेससाठी ऍडमिशन घेताना लिहून द्यायची असते, ही काय डिस्क्राइब करत असते, यस इट इज अन एसे विच डिस्क्राइब. ही सब्जेक्टिव्ह टाईपची अप्लिकेशन असते. एक एसे असतो, एसे टाईपचा असतो, विच डिस्क्राइब यू ॲज ए पर्सन. आणि त्यामध्ये तुम्ही यू डिस्क्राइब युअर सेल्फ ॲज ए पर्सन, युअर एम्स अँड युअर ॲम्बिशन्स. त्यामध्ये तुम्हाला तुमचं तुम्ही ॲज ए पर्सन म्हणून कसे आहे, तुमचं जीवनामधलं एम्स काय आहे आणि ॲम्बिशन्स काय आहे हे त्याच्यामध्ये दर्शवायचं असते. इट स्पीक्स अबाउट युअर जर्नी ऑफ लाईफ अँड क्वालिटीज यू हॅव नर्चर इन द प्रोसेस. तिसरी गोष्ट याच्यामध्ये काय असते, इट स्पीक अबाउट युअर जर्नी ऑफ लाईफ. तुमचा जीवनाचा प्रवास आतापर्यंत कसा झालेला आहे, अँड द क्वालिटीज यू हॅव नर्चर इन द प्रोसेस. आतापर्यंत तुम्ही इथपर्यंत कशा पद्धतीने आलेले आहे, आणि समोर सुद्धा व्हॉट टाइप ऑफ क्वालिटीज यू हॅव नर्चर इन द प्रोसेस. आणि या प्रोसेसमध्ये इन व्हाईल टेकिंग द एज्युकेशन इन दॅट युनिव्हर्सिटी, त्या युनिव्हर्सिटीमध्ये एज्युकेशन घेताना तुम्ही तुमच्यामध्ये आणखी कोणत्या क्वालिटीज नर्चर कराल, आत्मसात कराल, हे सुद्धा त्या SOP मध्ये काय लिहायचं असते. द स्कोर कार्ड और द ट्रान्सक्रिप्ट गिव्स युअर अकॅडमिक अचिव्हमेंट्स. काय होते, जे तुमचं स्कोर कार्ड असेल म्हणजेच मार्कशीट असेल किंवा ट्रान्सक्रिप्ट असेल, गिव्स युअर अकॅडमिक अचिव्हमेंट्स, तुमचं शैक्षणिक क्षेत्रामधलं तुमचं अचिव्हमेंट सांगत असते. बरोबर आहे. मार्कशीटवरून तुम्ही त्या अभ्यासामध्ये हुशार आहे की कमी हुशार आहे हे दर्शवित असते. आणि तुमचं जे स्कोर कार्ड असते किंवा ट्रान्सक्रिप्ट असते हे कसं असते, यस इट इज ए ऑब्जेक्टिव्ह. कसं असते, ऑब्जेक्टिव्ह असते, यस वस्तुनिष्ठ असते. बट SOP गिव्स अन आयडिया अबाउट युअर इननेट क्वालिटीज अँड इट इज अ सब्जेक्टिव्ह इन नेचर. लिसन हियर, SOP is different from your scorecard and transcript. Your scorecard or transcript it is the objective in type and gives your academic achievements in it. त्याच्यामध्ये तुमचं academic achievements दिलेलं असते. परंतु SOP काय असते, गिव्स अन आयडिया अबाउट युअर इननेट क्वालिटीज. मात्र SOP मध्ये तुमच्यामध्ये ज्या क्वालिटीज असते त्या क्वालिटीजचं काय, यस युअर इननेट क्वालिटीज अँड इज सब्जेक्टिव्ह इन नेचर. म्हणजे यस दॅट SOP डिस्क्राइब युअर इननेट क्वालिटीज. व्हॉट आर द क्वालिटीज इन युअर सेल्फ, तुमच्यामध्ये कोणत्या क्वालिटीज आहे हे दर्शवित असते. आणि इट इज सब्जेक्टिव्ह इन नेचर. आणि हे काय असते, सब्जेक्टिव्ह असते. युअर स्कोर कार्ड इज ऑब्जेक्टिव्ह इन नेचर वाईल SOP इज सब्जेक्टिव्ह इन नेचर. नेक्स्ट वन, द SOP गिव्स यू एन अपॉर्च्युनिटी टू शो द स्पेशल क्वालिटीज विच मेक्स यू डिस्टिंक्ट फ्रॉम द अदर्स. यस SOP मुळे काय होते, गिव्स अन अपॉर्च्युनिटी,
एसओपी तुम्हाला काय अपॉर्च्युनिटी देते, संधी देते. कोणती संधी देते? टू शो अ स्पेशल क्वालिटीज विच मेक यू डिस्टिंक्ट फ्रॉम द अदर्स. यस, दॅट एसओपी gives you an opportunity to show the special qualities in yourself. तुमच्यामध्ये ज्या काही स्पेशल क्वालिटीज असेल ते दर्शवण्याची काय तुम्हाला संधी देते एसओपी. आणि की ज्या क्वालिटीजमुळे काय यू आर डिस्टिंक्ट फ्रॉम द अदर्स, की तुम्ही बाकीच्यांपेक्षा काय ज्या क्वालिटीजमुळे काय ज्या क्वालिटीजमुळे तुम्ही वेगळे असतात ती क्वालिटी शो करण्याची तुम्हाला संधी एसओपी मध्ये मिळते. नाउ सी द नेक्स्ट पॉइंट. It explain why you want to join the course. Yes, when you are writing the SOP, जेव्हा तुम्ही SOP लिहित असता, it explains why you want to join the course. तुम्हाला हे सुद्धा लिहायचं असते की why you want to join that course. पर्टिक्युलर कोर्स, तुम्ही त्या पर्टिक्युलर कोर्स मध्ये का बरं ऍडमिशन घेऊन राहिलेले आहे. व्हॉट इज युअर लायकिंग्स, तुमची आवड कशामध्ये आहे. हाऊ यू हॅव डेव्हलप युअर लायकिंग्स, आणि तुमची जी आवड कशा प्रकारे तुम्ही काय डेव्हलप करून राहिलेला आहे, त्याला विकसित करून राहिलेले आहे. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला त्या एसओपी मध्ये लिहायचं असते. कोणत्या प्रश्नाचं? यस, वाय यू आर जॉईनिंग दॅट कोर्स, व्हॉट इज युअर लायकिंग अँड हाऊ यू हॅव डेव्हलप युअर लायकिंग, याचं सुद्धा उत्तर त्याच्यामध्ये आलं पाहिजे. नेक्स्ट पॉइंट. इट जस्टिफाईज हाऊ यू विल बी एबल टू अचीव्ह युअर एम. यस, एसओपीच्या माध्यमातून तुम्ही तुमचं जे काही एम आहे जीवनातलं, जे अँबिशन आहे, ते अँबिशन प्राप्त करण्यासाठी तुम्ही ॲबल आहे की नाही, अनॅबल आहे हे सुद्धा दर्शवित असते. मीन्स एसओपी जस्टिफाईज हाऊ यू विल बी एबल टू अचीव्ह युअर एम, म्हणजे यू आर एबल टू अचीव्ह युअर एम और नॉट. इट इज ऑल्सो जस्टिफाईज बाय द युअर एसओपी. नेक्स्ट पॉइंट. इट ऑल्सो एक्सप्लेन्स वाय यू हॅव सिलेक्टेड ए पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी. त्याच्यामध्ये तुम्हाला हे सुद्धा लिहायचं असते की वाय यू आर सिलेक्टेड पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी फॉर स्टडी. यस, म्हणजेच एसओपी एक्सप्लेन्स वाय यू हॅव सिलेक्टेड ए पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी. तुम्ही ती युनिव्हर्सिटी का बरं निवडली, त्या जागेवर दुसरी युनिव्हर्सिटी का नाही निवडली, याचं सुद्धा एक्सप्लेनेशन तुम्हाला तुमच्या एसओपी मध्ये करायचं असते. The SOP is a gateway to your career as a admission committee judges you or screens the applications on the basis of the SOPs received. Listen here. After 12th standard, you will go in university. तुम्ही काय युनिव्हर्सिटी मध्ये जाल आणि त्यावेळेस तुम्हाला एसओपी लिहायचं असते. द एसओपी इज अ गेटवे टू युअर करिअर द ऍडमिशन कमिटी जजेस. यस, म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे एसओपी लिहाल, स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहाल, त्यावरून जे ऍडमिशन देणारी युनिव्हर्सिटीची जे कमिटी असते तुम्हाला जज करते टू गिव्ह यू ऍडमिशन और नॉट. आफ्टर सीइंग युअर एसओपी, तुमचं जे एसओपी पाहिल्यानंतर ते डिसाईड करेल की तुम्हाला त्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन द्यायची आहे किंवा नाही द्यायची आहे, हे त्याच्यावरून तुम्हाला का करेल, जज करेल. पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी, द एसओपी जस्टिफाईज हाऊ यू विल बी एबल to achieve your aim. It also explain why you have selected a particular university. तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सप्लेन सुद्धा करायचं असते की why you have selected a particular university. तुम्ही तीच युनिव्हर्सिटी का बरं निवडली हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये काय दर्शवायचं असते. The SOP is a gateway to your career as a admission committee judges you as a screens the application on the basis of SOP's reviews. आणि तुम्ही जे एसओपी त्या ऍडमिशन कमिटीला द्याल त्याच्यावरनं ऍडमिशन कमिटी तुम्हाला जज करेल टू गिव्ह ऍडमिशन और नॉट. म्हणजेच तुमच्या एसओपीच्या आधारावरच काय त्या युनिव्हर्सिटीमधली ऍडमिशन कमिटी तुम्हाला त्या युनिव्हर्सिटीमध्ये त्या पर्टिक्युलर कोर्ससाठी काय करेल, ऍडमिशन देईल. समजा तुमची एसओपी व्यवस्थित नसेल तर ती युनिव्हर्सिटी तुम्हाला ऍडमिशन सुद्धा देणार नाही. हेन्स इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स. आणि म्हणूनच आपण म्हणू शकतो की एसओपी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट टू टेक ऍडमिशन इन युनिव्हर्सिटी फॉर द पर्टिक्युलर कोर्सेस. म्हणजे आम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये पर्टिक्युलर कोर्सेससाठी एखाद्या कोर्सेससाठी जर ऍडमिशन घ्यायची असेल तर एसओपी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स.
After seeing your SOP, yes, you will get the admission in that university. The SOPs for undergraduate, postgraduate and doctorate level would be different. Listen here. जी आम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी एसओपी लिहायची असते, इट इज डिफरंट फॉर द डिफरंट लेवल. वेगवेगळ्या लेवलसाठी वेगवेगळ्या प्रकारची एसओपी असते. जे अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट असेल त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारची एसओपी असते. जे पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट असेल त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारची एसओपी असते. किंवा डॉक्टरेट लेवल, आम्हाला डॉक्टरेट लेवलला ऍडमिशन घ्यायची असेल तर त्याच्यासाठी वेगळी एसओपी असते. म्हणजे एसओपी इजंट सेम फॉर द व्हेरियस लेवल. वेगवेगळ्या लेवलसाठी सेम नसते, इट इज डिफरंट. द एसओपी डिफर अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट्स. म्हणजे जशा प्रकारची रिक्वायरमेंट्स असेल त्या प्रकारची आम्हाला काय एसओपी लिहायची असते किंवा तयार करायची असते. द नंबर ऑफ वर्ड्स इन विच अँड एसओपी इज रिटन इज ऑल्सो डिफरंट फॉर द डिफरंट युनिव्हर्सिटीज. आणि आणखी बघा, आताच बघितलं की समजा आम्हाला अंडर ग्रॅज्युएटसाठी, पोस्ट ग्रॅज्युएटसाठी किंवा डॉक्टरेट लेवलसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या एसओपी लिहायचे असते. त्याचप्रमाणे आम्हाला वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये आम्हाला अकॉर्डिंग टू द युनिव्हर्सिटी एसओपी इज डिफरंट. म्हणजे प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये एसओपी वेगवेगळ्या एसओपीची काय ते डिमांड करतात किंवा वेगवेगळ्या प्रकारची आम्हाला एसओपी लिहायची असते. The number of words in which and SOP is also different for different universities. बघा, म्हणजे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची एसओपी लिहावं लागेल. तसेच त्याच्या त्याची लेंथ किती असली पाहिजे. द नंबर ऑफ वर्ड्स इन विच अँड एसओपी इज रिटन, किती शब्दामध्ये आम्हाला एसओपी लिहायची असते हे सुद्धा त्या युनिव्हर्सिटीवर डिपेंड करते. वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याची शब्द मर्यादा वेगवेगळी आहे. ॲट धिस लेवल वेन यू वुड पास युअर स्टँडर्ड 12th examination and write personal statement to universities for admission to undergraduate course, you should follow the format given below. आणि त्याच्यामुळे काय, now you are studying in the 12th standard and after 12th standard you will take admission for the postgraduate courses, and that time you must have the idea how to write the SOP on which you will get the admission in that university. की ज्याच्या बेसवर काय तुम्हाला त्या युनिव्हर्सिटीमध्ये काय मिळणार आहे, ऍडमिशन मिळणार आहे. तर ती ऍडमिशन मिळवण्यासाठी ती एसओपी कशी असली पाहिजे. यस, यू शुड नो इट अँड फॉर इट. आणि याच पर्पजसाठी, याच उद्देशानं फ्रॉम धिस इयर, यस, स्टेटमेंट ऑफ पर्पज मीन्स एसओपी इज इन्व्हॉल्व इन अवर 12th स्टँडर्ड सिलेबस.